दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये 250हून अधिक प्रवासी अडकले। दिल्ली ते पुणे प्रवास करणारे प्रवासी 2 तासाहून अधिक काळ फ्लाईटमध्ये अडकून पडलेत। विमानतळ आणि फ्लाईट व्यवस्थापनाकडून देखील माहिती मिळत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल। देहरादून एअरपोर्टवर काही प्रवासी अडकले। देहरादून ते पुणे अशी सकाळी 10 वाजताची फ्लाईट होती, मात्र फ्लाईटने एअरपोर्टवरून उड्डाणच केलं नसल्याची माहिती मिळते। विदेशी राष्ट्रप्रमुखांसोबत भेटू दिलं जात नाही। विदेशात गेल्यावर देखील भेटू दिलं जात नाही। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा सरकारवर आरोप। गोंदियातील सालेकसामधील ईव्हीएम छेडछाड प्रकरण तापलं। भाजप वगळता सर्व उमेदवार नागरिकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। निवडणूक प्रक्रियेमध्ये नियमांचा भंग झाल्याचा आरोप। गोंदियाच्या सालेकसामध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप। मोनिका कांबळेंची निवडणूक निर्णय अधिकारी पदावरून मुक्तता। सर्व उमेदवारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता। अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांचा जबाब नोंदवला। हल्ला पूर्वनियोजित कट होता। पोलीस दोषींवर योग्य ती कारवाई करतील। स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांची प्रतिक्रिया। गेवराईमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या दरम्यान हा राडा झाला होता। नाशिकमध्ये मतदार याद्यांमध्ये जिवंत असलेल्यांना मयत घोषित करून मतदार याद्यांमधील नावं वगळली। नावं वगळत असताना मृत्यू प्रमाणपत्र देखील जोडण्यात आल्याची माहिती उघड। भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांची नावं वगळून मयत घोषित केल्याची माहिती उघड। गोरेगावमधील कॉलेजमध्ये बुरखाबंदीवरून वाद। विवेक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। बुरखाबंदी हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शनं। एमआयएमच्या नेत्या जहांआरा शेख आंदोलनामध्ये सहभागी। अमित देशमुखांच्या साखर कारखान्यावर लातूर आणि परभणीच्या शेतकऱ्यांना वेगळे दर। शेतकऱ्यांचा आरोप, साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचं आंदोलन। योग्य दर मिळाला नाही तर अमित देशमुखांच्या घरासमोर आंदोलन करू, शेतकऱ्यांचा इशारा। सांगलीमधील विद्यार्थी शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण। दिल्ली हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली। 4 आठवड्यांमध्ये रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता। कारखान्याच्या चौकशीला सुरुवात। समितीने आर्थिक व्यवहारांची माहिती देण्याची मागणी केली। पीएसआयचा 17 वर्षांचा अहवाल देण्याची चौकशी समितीची मागणी। नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांचा मोर्चा। जिल्हा परिषद, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जोरदार घोषणाबाजी करत लोकप्रतिनिधींचा दिव्यांग बांधवांकडून निषेध व्यक्त।